मनसे नेते संदीप देशपांडेंची एक्सवर पोस्ट फोटो शेअर करत भाजपला सवाल। भाजपकडून राज आणि उद्धव ठाकरेंवर टीका, भाजपच्या टीकेला देशपांडेंचा प्रतिसवाल। ठाकरे बंधू एकत्र आल्यानं बाळा नांदगावकर भाऊ कालचा दिवस शब्दात मांडता येणार नाही। संपूर्ण ठाकरे परिवार एकत्र आला याचा आनंद बाळा नांदगावकरांनी भावना केल्या व्यक्त। एकनाथ शिंदेंची दाढी नकली, ती गद्दारांची दाढी। शिंदेंची दाढी शहा कधी कापतील ते कळणारही नाही। शिंदेंच्या दाढीवरील वक्तव्याला राऊतांचं प्रत्युत्तर। अर्ध्या दाढीवरून हात फिरवला ते आडवे झाले, असं शिंदे यांचं प्रत्युत्तर। अर्ध्या दाढीवरून हात फिरवला ते आडवे झाले, एकनाथ शिंदेंचं संजय राऊतांना प्रत्युत्तर। पहलगाममध्ये धर्म विचारून हिंदूंना गोळ्या झाडल्या, इथे निष्पाप हिंदूंना भाषा विचारून चोप। आशिष शेलारांकडून मनसेच्या आंदोलनाची पहलगाम हल्ल्याशी तुलना। आजपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नवी पॉडकास्ट मालिका सुरू। सकाळी 11 वाजता मुख्यमंत्र्यांच्या सोशल मीडियावर पॉडकास्ट प्रदर्शित। महिन्यातून एकदा पॉडकास्ट। परभणीत लक्ष्मण हाकेंच्या विरोधात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक। लक्ष्मण हाकेंच्या विरोधात घोषणाबाजी करत प्रतिमेला जोडे मारो आंदोलन। ठाकरे बंधूंच्या भाषणात तकलादूपणा, तर एकाचं भाषण अपूर्ण तर एकाचं अप्रासंगिक। विजयी मेळाव्यातील भाषणांवर मंत्री आशिष शेलारांची टीका। आपण सन्मार्गाने चालावं, सुबुद्धीने चालावं। ज्यांना दुर्बुद्धी येते त्यांची काय अवस्था होते हे पाहिलं। विजयी उत्सवाला रुदालीचं स्वरूप दिलं, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। फडणवीस शिंदेंनी राज्यभर लढण्याचा कार्यक्रम सुरू करावा, संजय राऊतांचं मुख्यमंत्री फडणवीसांना प्रत्युत्तर। सिंहासन खाली करो, ठाकरे आहे। विजयी मेळाव्यानंतर संजय राऊतांचा सरकारला डिवचण्याचा प्रयत्न। मुंबईतील भांडूप परिसरात बॅनरबाजी। सांगलीत हिंदुत्ववादी संघटनांकडून भाजप आमदार गोपीचंद पडळकरांच्या पोस्टरला दुग्धाभिषेक। धर्मांतर विरोधी कायद्यासाठी पडळकरांच्या आंदोलनाला संघटनांचा पाठिंबा। धन्यवाद देवा भाऊ, तुमच्यामुळे एकत्र आले ठाकरे भाऊ। वाद संपले, विश्वास वाढला, महाराष्ट्राची नवी उभारी। ठाण्यात झळकले मनसेचे बॅनर। मुंबईत शिवसेना भवनासमोर ठाकरेंच्या शिवसेनेची बॅनरबाजी। आजचा दसरा आजच दिवाळी अशा आशयाचे लागले बॅनर। भंडाराच्या नरेंद्र पहाडे यांची भाजपात घरवापसी। आमदार परिणय फुके यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। मीरा भाईंदरमध्ये शिवसेनेच्या शाखांमधून मोफत मराठी शिकवण्यात येणार। हिंदी मराठी वादावर मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा। मराठी एकजुटीचा विजय असो, मराठी माणूस हिंदी सक्ती विरोधात रस्त्यावर उतरला। मराठी माणसांची एकजूट महत्वाची, सामनातून वक्तव्य। राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष योगेश पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप। जय बजरंग मित्र मंडळ अध्यक्ष राजेंद्र चव्हाण यांनी केले आपत्ती व्यवस्थापनाचं मार्गदर्शन। आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेला शुभेच्छा दिल्या। आषाढी एकादशीच्या निमित्त घोंगडीवर साकारली पांडुरंगाची कलाकृती। देवगड गव्हाणे येथील चित्रकार अक्षय मेस्त्री यांनी साकारलं विठुरायाचं मनमोहक चित्र। पालघरमधील उमरोळी गावात वारी आणि पालखी सोहळ्याचं आयोजन। विद्यार्थ्यांसह नागरिकांची उपस्थिती। पालघरमध्ये अवयव दानाचा जागर, विठू नामाचा गजर। जनजागृतीचं दिंडीचं आयोजन, तर दिंडीत मनी दांडेकर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग। फलकांद्वारे अवयव दानाचे महत्त्व अधोरेखित। सिल्लोडमध्ये आयोजित दिंडीत पोलीस अधिकारी सहभागी। दिंडीत नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते। यवतमाळमध्ये आषाढी एकादशी निमित्त प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांचा पालखीसह दिंडीचं आयोजन। छोट्या वारकऱ्यांच्या पालखीचं घेतलं नागरिकांनी दर्शन। परभणीत आषाढी वारी निमित्त घडलं एकात्मतेचं दर्शन। वारीतील वारकऱ्यांना मुस्लिम बांधवांच्या वतीनं फराळाचं वाटप। बोरिवलीत आषाढी एकादशी निमित्त नरेंद्र रुग्णालय आणि संस्थेची पहिली दिंडी उत्साहात संपन्न। नागरिकांसह डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते सहभागी।
पालघर जिल्ह्यात आषाढी एकादशीचा उत्साह वाढवण जवळील वरोरा येथील मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी रांग। मालेगावमध्ये आषाढी एकादशी निमित्त शहरात नगर प्रदक्षिणा आणि दिंडी संपन्न महिलांचा डोक्यावर तुळस घेऊन सहभाग पाहायला मिळाला। नंदुरबार शहरात 12 फूट उंच विठ्ठल मूर्तीची मिरवणूक टाळ मृदुंगाच्या गजरात आणि भजनात मिरवणूक आमदार चंद्रकांत रघुवंशी देखील सहभागी। पालघर जिल्ह्यातही विठ्ठलाच्या नामाचा गजर, भर पावसात भाविक वारी घेऊन विठ्ठलाच्या दर्शनाला। पनवेलच्या लहान मुलांना तुळशीच्या पानावर साकारली विठुरायाची प्रतिकृती, आषाढी एकादशी निमित्त साकारली प्रतिकृती। वाशिम मधील नागरदास येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी, मंदिरात आकर्षक सजावट। कौंडण्यपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भाविकांची मांदियाळी, रुक्मिणी मातेचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी। नागपूरच्या गुरुदेव नगरात रंगला वारकऱ्यांचा मेळा, टाळ मृदुंगाच्या गजरात विठ्ठल भक्तांची पालखी, शिस्तबद्ध पद्धतीने रिंगण करून विठ्ठलाचा गजर। आषाढी एकादशीच्या महासोहळ्यासाठी लाखो भाविक तीर्थक्षेत्र पंढरीत दाखल, चंद्रभागा नदी वाळवंटाचे ड्रोनद्वारे घेतलेली दृश्य करता लोकशाही मराठीच्या प्रेक्षकांसाठी। धाराशिव मधील सर्वात जुन्या पांडुरंग दरबार मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी, संत माणकोजी बोधले यांनी 400 वर्षांपूर्वी मंदिराची स्थापना केल्याची आख्यायिका। खासदार संदीपान भुमरेंनी पंढरपुरात विठुरायाचं दर्शन घेतलं, जनतेचं भलं करण्याचं पांडुरंगाला साकडं। सिल्लोड येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भाविकांची गर्दी, मंदिर परिसरात विविध प्रतिष्ठानच्या भाविकांना साबुदाणा, फराळ आणि फळाचं वाटप। अमरावतीच्या आशुतोष खंडारेंनी पेन्सिलवर कोरली विठुरायाची मूर्ती, पेन्सिलवर कोरलेला विठुरायाचा व्हिडिओ व्हायरल। पैठणमध्ये आषाढी एकादशी निमित्त नाथ मंदिर परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त, दर्शनात भाविकांच्या सुरक्षेसाठी सोय। सोलापुरात महात्मा फुले विद्यालयात दिंडीचं आयोजन, वारकऱ्यांची वेशभूषा करून विद्यार्थी सहभागी, स्त्री पुरुष समता आणि शिक्षणाचं महत्त्व यावर दिंडीतून जनजागृती। आषाढी एकादशी निमित्त साई मंदिर फुलांनी सजले, कर्नाटकातील साई भक्त एस प्रकाश यांच्या देणगीतून मंदिराला फुलांची सजावट। कल्याणमध्ये आयोजित ज्ञान दिंडीत आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाले होते। एकादशी निमित्त कल्याणच्या बिर्ला कॉलेज पासून दिंडीची सुरुवात। पुण्यात मुळशीत 1 एकर शेतात साकारलं 200 फूट ज्ञानोबा माऊली, 40 गुंठे शेतात 200 फूट बाय 150 फुटांचं हरित चित्र, 21 दिवसात नाचणीचं हे चित्र उगवण्यात आलंय। वैजापूर तालुक्यात महालगाव येथे विद्यार्थ्यांची भव्य दिंडी, टाळ मृदुंगाच्या जयघोषात गावातून विद्यार्थ्यांची आषाढी वारी। आषाढी एकादशी निमित्त साताऱ्यातील कोरेगावातील सरस्वती विद्यालयात माऊलींचा रिंगण सोहळा, 2200 विद्यार्थी वारकरी वेशात रिंगण सोहळ्यात सहभागी। आषाढी एकादशी निमित्त हिंगोलीत नरसी नामदेव मंदिरात भाविकांची गर्दी, वारीत जाऊ न शकलेल्या भाविक संत नामदेव महाराजांच्या दर्शनाला। रत्नागिरीत वारीतून गोगटे कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी दिला अनोखा संदेश, सायबर अटॅक बाबत विद्यार्थ्यांकडून जनजागृती। रत्नागिरीत शक्ती मंदिर ते भक्ती मंदिर संकल्पनेतून वारीचं आयोजन, वारकरी भाविक पारंपरिक वेशात टाळ मृदुंग पताकांसह सहभागी झाले होते। माळ नाका परिसरात वारीचं गोल रिंगण। आषाढी एकादशी निमित्त नवी मुंबईतील कलाकार मिताली सुर्वेनं रेखाटलं आषाढीचं रेखाटन, 10 बाय 5 फुटांची रांगोळी सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल। आषाढी एकादशी निमित्तानं पंढरपुरात भाविकांची अलोट गर्दी, विठुरायाच्या मुखदर्शनाची रांग 6 किलोमीटरवर। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वारकरी बांधवांना, राज्यातील शेतकरी कष्टकरी बांधवांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा, ट्विट करत दिल्या शुभेच्छा। आषाढी एकादशी निमित्त आळंदीतील संत ज्ञानेश्वर माऊलींचं समाधी मंदिर सजलं,
मंदिराची फुलांनी आकर्षक सजावट। पंढरपुरात संत वामनभाऊ महाराज पालखी सोहळ्यातील 1.5 लाख वारकऱ्यांसाठी आमदार सुरेश धस यांच्या वतीने महाप्रसादाचं आयोजन। अनेक वर्षांपासून सुरेश धसांकडून वारकऱ्यांना महापंगत। मालेगावातील व्यंगचित्रकार किरण मोरेंनी शेतात मुगाच्या रोपट्यावर साकारले पांडुरंग आणि वारीचे क्षण। शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारला सुबुद्धी आणि शक्ती द्या अशी पांडुरंगाकडे विनवणी। मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग पंढरपुरात विठुरायाच्या दर्शनाला। दिग्विजय सिंग तुळजापुरातील तुळजाभवानी मंदिराचे देखील त्यांनी दर्शन घेतले। आषाढी एकादशी निमित्त पैठणमध्ये संत एकनाथ महाराज समाधीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी। पहाटेपासून दर्शनासाठी लांब रांगा। नाथ समाधी मंदिराला आकर्षक फुलांची आरास। डोंबिवली रेल्वे स्टेशनवर आषाढी एकादशी वारीचा गजर। प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर विठुरायाची मूर्ती आणि दिवसभर हरिनामसह कीर्तनाचं आयोजन। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण देखील सहभागी। छत्रपती संभाजीनगरातील प्रति पंढरपूर येथे भाविकांच्या पहाटेपासून दर्शनासाठी रांगा। ज्यांना मोठ्या पंढरपूरला जाता येत नाही ते या छोट्या पंढरपूरला जाऊन पांडुरंगाचं दर्शन घेतात। अकोल्यातली पुरातन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशी निमित्त महापूजा संपन्न। मंदिरात गेल्या 92 वर्षांपासून अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन। बुलढाण्यातील प्रति पंढरपूर शेगावात लाखो भक्तांची मांदियाळी। गजानन महाराजांचं दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक शेगावात दाखल। रत्नागिरीतल्या कलाकार विलास रहाटेंनी साकारली पाण्यावर विठुरायाची रांगोळी। 1 तासात रांगोळी साकारात विठ्ठलाप्रती भक्तिभाव व्यक्त केला। पंढरपुरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आणि मानाचे वारकरी कैलास उगले दाम्पत्याच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा संपन्न। दर्शनाच्या व्यवस्थेसाठी मंत्री गिरीश महाजन उपस्थित। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वडाळ्यातील प्रति पंढरपूर मंदिरात सहकुटुंब दर्शन घेतले। शहाड येथील विठोबा मंदिर येथे विठ्ठल रुक्मिणी दिंडी आणि महापूजेत सहभागी झाले। आषाढी एकादशीच्या महासोहळ्यासाठी राज्यातून लाखो भाविक पंढरपुरात दाखल। चंद्रभागेत स्नान करण्यासाठी चंद्रभागेत वारकऱ्यांची गर्दी। आषाढी एकादशीच्या महापूजेचा मानाचा वारकऱ्यांचा मान नाशिक जिल्ह्याला। नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील शेतकरी कैलास उगले दाम्पत्याचा मान। आषाढी एकादशी निमित्त ताडदेव येथे आयोजित विठ्ठल दिंडीत मंत्री मंगल प्रभात लोढा सहभागी झाले। आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल मंदिरात साकारली विठुरायाची रांगोळी। राजश्री भागवत यांच्याकडून रांगोळीतून साकारण्यात आलं विठुरायाचं रूप। विठुरायाने सर्वांना सुबुद्धी द्यावी आणि सन्मान करणं चालल्याचं बळ द्यावं विठुरायाला प्रार्थना करत मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना टोला। पंढरपुरात महापूजेनंतर भव्य एकादशीच्या सोहळ्याला सुरुवात। पंढरपुरात 18 लाख भाविकांची मांदियाळी। आषाढी एकादशीच्या निमित्तानं बीड जिल्ह्यातील शाळांमध्ये पालखी दिंडी सोहळ्याचं आयोजन। मोतीलाल कोठारी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी दिंडी काढत रिंगण सोहळा केला साजरा। आषाढी एकादशी निमित्त चक्क तांदळावर साकारली विठुराय। कोल्हापुरातील बावडा परिसरात राहणाऱ्या मायक्रो आर्टिस्ट प्रशांत मोरे यांनी साकारली कलाकृती। परभणीतील पूर्णा तालुक्यातील आषाढी एकादशी निमित्त पालखी आणि रिंगण सोहळा मोठ्या उत्साहात साजरा। पालखी रिंगण सोहळ्याचं आयोजन तर स्वातंत्र्य सैनिक दाजी साहेब कदम पाटील यांच्या वतीनं रिंगण सोहळ्याचं आयोजन। आषाढी एकादशी निमित्त महादेवाची यात्रा। हिंगोलीच्या औंढा नागनाथ गोकर्णा माळ रानावर भाविकांची गर्दी। आषाढी एकादशीच्या निमित्तानं मुंबईतील मागाठाणे ते वाडा तालुक्यातील इको विलेज पर्यंत वृंदावन यात्रा आयोजित। महिलांनी घेतला फुगड्यांचा आनंद। आमदार प्रकाश सुर्वे यांनी लावली उपस्थिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।